हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय फ्रेंड्स, सर्वांना गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, मला तुम्ही सांगता की रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जा. म्हणजे कसं असतं माहितीये का, आज काढलेला व्हिडिओ उद्या सोडावा लागतो. कारण आज दिवसभर मी काय करते हे तुम्हाला बघण्यासाठी मला आजचा व्हिडिओ उद्याच टाकावा लागतो. तर मला भरपूर वेळा कमेंट आली की रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जा. तसं व्हिडिओ टाकून जमत नाही. आणि सर्वात पहिले की आज आहे फ्रेंडशिप डे. तर मला हॅपी फ्रेंडशिप डे फ्रेंड्स. माझ्याकडे तुम्हा सर्वांना जे आमचे व्हिडिओ बघतात यूट्यूब चॅनलवर सर्वांना माझून तुम्हाला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण की तुम्ही आम्हाला एवढं प्रेम दिलं बरोबर की आमचे व्हिडिओ तुमच्यामुळे एवढे जास्तीत जास्त चालायला लागला. आमचं चॅनल जास्तीत जास्त चालायला लागला मित्रांनो. आणि आज संडे आणि संडे म्हणलं स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे. आणि आज आमची जाई मस्तपैकी चिकनचा बेत. कारण ओम आहेत ना, तर ओम जाणार आहेत उद्या, त्यामुळे म्हणलं आज काहीतरी बेत बनवावा. म्हणून आम्ही चिकनचा बेत केला यार. ड्रायव्हर असल्यामुळं मलाही सुट्टी आहे. आमचा बारका भाऊ ऋतिक पण घरी आहे, आई पप्पा सर्व घरी, आणि मामाचा मुलगा आलेला आहे ओम, तोही आज आहे मुक्कामी. आणि ओम जाणार आहे उद्या, त्यामुळं म्हणलं जायचं. तर त्यांना जे जे आवडतं ते मी 2-3 दिवस त्यांना करून घातलं. इडली डोसा बनवला, परत सांबर बनवलं, शिपी आमटी बनवली. त्यांना जे आवडतं ते सर्व करून घातले मी. कारण की आलेलं प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं हे आपलं काम आहे मित्र. ओम मग आपण ओमला विचारत. ओम, मी काय काय बनवून घातलं तुम्हाला 2-3 दिवसात? शिपी आमटी, कोंबड्याचं मुके, 2 पायाचं काय 4 पायाचं? 2 पायाचं, इडली, डोसा, तुम्हाला जे आवडतं ते करून घातलं ना. हो, आणि आता चिकन. आणि आता चिकन तर तिकडे शिजतंय. चिकन आणि भात शिजतोय तिकडं, आहे का नाही? खायचंय ना. ओमनी आणि पप्पांनी जाऊन आणले आता. तर मामीने मला सांगितलं होतं की ओमला काय काय आवडतं. मग मी ते सर्व बनवलं आणि त्यांना घातले. तर चला आता चिकन बनतंय आणि आम्हाला 65 पण बनवायचंय. आणि चिकन पण एवढं मला छान वास येतं मित्रांनो, असं वाटतं भरपूर पोटभर खावं. तर चला आता आम्हाला चिकन पण खायचंय आणि बनवायचंय पण. तर चला आमचा ब्लॉग तुम्ही असं कंटिन्यू करा. चिकन 65. तर बघा, आता माझं सर्व झालंय चिकन करून आणि 65 मी बनवायला घेतली. मग इकडं सर्व मसालाही लावून घेतलाय आणि इकडं बनवलंय चिकनची रस्सी. इकडं तळण्यासाठी टाकले. आणि आई तर आई छान झालंय का? किती छान झालंय बघा. तर चला आता बनवलंय आणि आता उशीर झाला जेवण करायला. 1 वाजली. तर सर्वांना जेवण करायचंय. तर चला आता मी जेवण करतो. जस्ट आता जेवण तयार झालेलं आहे. इथं बनवलेलं आहे चिकन 65 बनवलं आहे. इथं चिकन रस्सा बनवला आहे. इथे भाकरी आहे, इथे भात आहे, इथे कांदा लिंबू वगैरे आहे. आता आम्ही सगळे जेवण करायला बसलेलो आहे. खूप छान स्वयंपाक झालेला आहे. तो ओम आहे इथे, आई इथे, आता इथं ऋषिक बसलेला आहे, मी बसलो. तर बघा, मग आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं. सर्वांनी एक झोप खाल्ली आणि मग मी आता सर्वांना चहा बनवून दिलाय. तर आज आहे फ्रेंडशिप डे. आणि फ्रेंडशिप डेच्या सर्वांना मी शुभेच्छा तर दिल्यातच. पण मला असं बसल्या बसल्या आठवतं की शाळेचे दिवस किती छान होते ना. खूप छान वाटायचं. आम्ही कॉलेजला होतो तेव्हा, शाळेत होतो तेव्हा काय मैत्रिणी आहे ना, इतक्या फ्रेंडशिप डेचं त्या हातात बांधायच्या ना. जेवढं राखे हातात नसतात ना, तेवढं पूर्ण हात गच्च भरायचं. आणि आमचे इतकी मस्ती चालायची. एवढे दिवस आठवले ना, आता वाटतं उगाच मोठे झालो. लहान होतं ते छान होतं, कॉलेजला होतं ते छान होतं. खूप छान वाटायचं. कॉलेजमध्ये होतो तेव्हा, शाळेत होतो तेव्हा खूप मज्जा ही करायची. सगळ्या मैत्रिणी सोबत असायचे. आता नीट बोलणं पण होत नाही सर्वांचं. आम्ही एका बेंचवर बसायचो, त्यांचं सुद्धा नीट बोलणं होत नाही. आता सगळे आपापल्या वाटेने गेले. कोण करिअरच्या वाटेने गेलं, कोणाचे लग्न झाले, इकडे तिकडे होऊन गेले सर्व फ्रेंड. आणि तुमचे फ्रेंड? तर मित्रांनो, मी पहिल्यांदा तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, लहानपणापासून वर्गामध्ये आहे ना, प्रत्येक वर्गामध्ये 20-25 मुलं मुली असतात. पण ते जे लहानपण असतं मैत्रीचं ते खूप छान असतं. आता प्रत्येकजण मोठा होत गेला, प्रत्येकजण आपापले मार्ग झाले ना, तयार झाले. पण आता वाटतं ना की छोटं असलं तर बरं झालं. हा, प्रत्येकाला वाटतं. मला तर आता असं वाटतं की मी पहिली दुसरीला असायला पाहिजे. कारण की जे लहानपण आहे ते पुन्हा मिळत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे मी तर सर्वांना सांगेन, जोपर्यंत आपण म्हणजे नाही का 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत आहे तोपर्यंत आनंदाने
खेळ बागडा आठवी. मित्रांमध्ये. खरं तर शाळा म्हणजे 10वी पर्यंत, 10वी. 10वीच्या पुढे काही नाही. मग करिअर चालू होतं. मुलं आपापल्या मार्गाने प्रत्येक कोण 11वीला सायन्स कॉमर्स आर्टला होतं, पण बाहेर शिक्षणानिमित्त जातं. काही मुलींचे लग्न होतात, त्याच्यामुळे ते पुन्हा भेट होत नाही लवकर. आम्ही लहान होतो, 8वी 9वीला होतो तेव्हा वाटायचं 11वी 12वीला गेलं पाहिजे. 11वी 12वीला खूप छान असतं. नंतर 11वी 12वीला गेल्या वाटलं की आपण आता फर्स्ट इयर सेकंड इयरला जायला पाहिजे, पाठीमागं काहीच नाही. पण जसं सेकंड इयर आणि फर्स्ट इयरला गेलोत ना पुन्हा असं वाटायचं बालवाडी समजायला लागलं की उगाच मोठं झालं होतं, उगाच इथपर्यंत आलो. पाठीमागं होतं तेव्हा छान होतं. कारण खरा विषय आहे ना 5वी ते 10वी पर्यंत हा टप्पा आहे ना शिक्षणाचा आणि खेळण्याचा बघायला खूप छान असतो. हो. आणि मित्रांनो खरं सांगतो मला, हा तर खेळण्याचा बागडण्याचा महत्वाचा विषय आहे, पण आपण करिअरकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे. शिक्षण चांगलं करिअर तर आहेच की, शाळा पूर्ण केल्यावर करिअर तर आहेच की, अभ्यास पण करायचा आणि मस्ती पण करायची. हो बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. म्हणजे दोन्ही मार्ग आपण निवडले पण पाहिजे. माझं म्हणणं एवढंच की एकदा वय निघून गेलं ना तर काही सुद्धा हा, नाही. पुन्हा काही नाही. जोपर्यंत वय आहे ना तोपर्यंत आयुष्य जगून घ्या, हसा, आनंदी राहा, खेळा बागडा. म्हणजे लहान मुलासारखं वागा मी तर म्हणेन कधी पण, कारण की लहान मुलं हे कशी छान असतात, सुंदर असतात, खेळून आनंदी, बोलून चालून आनंदी असतात लहान मुलं. बरोबर ना. तर चला आता खूप गप्पा झाला तर आता मी स्वयंपाक बनवून घेते. उशीर झाला 6 वाजून गेल्यात. आमचा स्वयंपाक लवकर असतो पण आज हे घरी होते ना रविवार आहे ना, त्यामुळे त्याच्यामुळे आता आम्ही आज स्वयंपाक निवांत आहे. बनवला नाही जास्त. तर चला आता बनवतो स्वयंपाक. तर बघा आता माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि आम्ही छान असं हवेला फिरायला आलो. बघा वातावरण किती छान दिसतंय. म्हणजे आता किती वाजले हो? आता 7:30 वाजले. बघा हे दोघं जण इकडे चालतात मेहुणी. हिवाळा आता पावसाळा चालू ना, हा. हिवाळ्यामध्ये मित्रांनो 5:30-6ला अंधार पडतो. आता जर पाहिलं तर आणि उजेड आहे, म्हणजे 7:30 वाजले जवळपास. आता ओम कसं वाटलं फिरायला? छान वाटलं फिरायला. उलट चलून दाखवा. हे उलट ना. अहो तसं नाही. मी आणला म्हणलं की मी उलट चालू शकते असं माग. तर मला म्हणतात तू काय सांगते उलट चालू शकते. मी डोक्यावर पण चालू शकते. दाखवा बरं डोक्यावर चालू. स्वप्नामध्ये चालतो मी डोक्यावर. असं दिवसानं. स्वप्न कधी पडतात? रात्री झोपताना का सकाळ पहाटे? रस्ते चालते. हा. रात्रीची स्वप्न खरे असतात, पहाटेची स्वप्न खरे असतात भूताची. हा. पडतात का तुम्हाला भूताची स्वप्न? कधीतरी असं रोज नाही बरं का. ओम तुम्हाला पडतात कधीतरी का? असं नाही. कधीतरी लांबचा प्रवास झाल्यावर तर बघा सगळ्यांना भूताची स्वप्न पडतात. कोण म्हणा ना की मला नाही पडत. मग मला ह्यांचं ऐकून कंटाळा आला म्हणून मी आता म्हणलं जावं घरी. तुम्हाला कंटाळा येतो माझं ऐकून? नाही कंटाळा. बडबड करते मी पहिल्यापासून लय बोलकी. मला सगळेच म्हणायचे माझं आडनाव म्हणजे तिकडे लोंढे ना आमचं आडनाव. तर मला सरस्वा म्हणायचं की बडबडी लोंढे म्हणायचं तू बडबडी. माझं पूर्ण वर्गात माझं एक तिथं कालव असायचं. त्यामुळे मला कॉलेजची लय आठवण येते शाळेची हे. कारण ना म्हणजे मी वर्गात असं डॉन असल्यासारखी असायची. सरांना दम द्यायची पोरींला आणि मॉनिटर खासदार मीच व्हायची. ते नाही सर का करायचं. असं नाही का म्हणत डॉन, तसे लेडी डॉन आहे क्लास मधली वर्गातली. म्हणजे मी लय बोलकी होते ना त्यामुळं मग एखाद्या सरांनी मला जर मॉनिटर केलं नाही तर मी त्या सरांना भांडण करायची त्या सरांसोबत आणि मला मॉनिटर करायच लावायची. आणि खासदार तर मी असायची. सारखं आमचे म्हणजे भांडणं असायची ते नाही का असं खासदार बिनपगार फुलं अधिकार तसे खासदार आहेत ते. सरांसोबत पण भांडण करायची मी. आमच्या समोर आजी आल्या चालत दिसतच नाही मला. काय चाललंय काकू? बरोबर चाललंय का फिरायचं? फिरा म्हणलं. आमचे नवोदय सरांना हसून खेळून बोलून असतात हाय ना. हा आनंद ओम तुम्ही कसं आहे? एकदम आनंद. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे सोयीकडे. मित्रांनो काहीच नाही आयुष्यामध्ये. पैसा येतो जातो, तुमची पद प्रतिष्ठा येते जाते, पण शेवटी माणसात माणूस राहतो. बोलून चालून आनंदी राहिलं तर खरं जीवन आहे, नाही तर जीवन काहीच नाही. हां बघा ऐकलं का आमच्या नवरदेवाचं? बघा हा आहे भवानीनगर रोड आहे आणि आमच्या इथं वस्ती सोनवणे वस्ती म्हणून इथं पाठी पण आहे. तुम्हाला यायचं असलं तर या आमच्या इकडं आहे का. जर तुम्हाला असं वाटलं की आपण त्यांचे फॅन आहेत, आपण व्हिडिओ बघतो की आपण त्यांना भेटावं कसं वाटलं तर नक्कीच या. बघा इथं आहे सोनवणे वस्ती आणि इकडं आहे आमची वस्ती आणि आमचं घर खाली आहे थोडंसं. तर चला आता खूप फिरून झालं. आमचा व्हिडिओ इथंच एंड करतो. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. काय ना व्हिडिओला काय करा सांगा लवकर पटापटा. लाईक करा, शेअर करा, हां सांगा आणि कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा. आणि अजून काय करायचं? तेवढंच करा, बाकी काय करा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा
आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर ओके बाय फ्रेंड्स, चला बाय बोला. बाय बाय बाय. बाय बाय.